कल्याण मुरबाड महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून माळशेज घाटातील साईट पट्टा तसेच दिशादर्शक फलक दिसत नाहीत। त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने आज मुरबाडमधील राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयासमोर रिपाई सेक्युलरचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदणे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येणार होते। मात्र संबंधित विभागाने रिपाई सेक्युलरच्या आंदोलनाचा धसका घेऊन आंदोलनापूर्वीच राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू केल्याने रिपाई सेक्युलरने आपले आंदोलन तुर्तास स्थगित केले। साहेब, आज रिपाई सेक्युलरच्या वतीने राष्ट्रीय महामार्गाचा जो खड्ड्यांचा विषय तो विषय घेऊन आपण आंदोलन करणार होतो, काय नेमकं झालं? मुळात महामार्ग 61च्या विरोधामध्ये जे खड्डे आहेत किंवा जे माळशेज घाटामध्ये जे दिशादर्शक फलक नाहीत या संदर्भात आम्ही पत्र दिलेलं होता। या पत्रावर ताबडतोब या विभागाचे जे अभियंता आहेत पिळे साहेब यांनी तात्काळ दखल घेऊन काम चालू केलेलं आहे। माळशेज घाटामध्ये दुभाजक जे दिशादर्शक फलक लावायचे ते त्यांनी लावलेले आहेत आणि खड्डेभरचं काम चालू केलेलं आहे। जो नवीन रोड झालेला आहे कांबा ते मुरबाडपर्यंत याला जे दुभाजक आहे त्या दुभाजकांवर सुद्धा रेडियम लावावेत, मात्र तो डिपार्टमेंट त्यांच्या आतमध्ये न येता ते दुसरे अधिकारी आहेत, त्यांच्याकडे मात्र त्यांनी आमच्या मागणी तिथं कार्यकारी अभियंत्याकडे पाठवलेले आहेत। आज साधक बाधक चर्चा झालेली आहे। आम्ही आंदोलन करणार होतो, मात्र आंदोलनाच्या आधी जर आम्हाला जर त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि त्या उत्तराने किंवा त्या कारवाईने आम्ही समाधानी आहोत। यामुळे आम्ही आज त्यांना फक्त सदिच्छा भेट द्यायला आलो। आपण पाहतात लाईव्ह अस्मिता टीव्ही न्यूज, उमेद नव अस्तित्वाची।